चांदवड मनमाड रस्त्यावरील निकम वस्तीजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला असून या अपघातामध्ये तब्बल 21 मजूर जखमी झाले आहेत। क्षमता नसतानाही या छोट्या टेम्पोमध्ये तब्बल 29 प्रवासी मजूर कोंबून भरण्यात आलेले होते अशी प्राथमिक माहिती मिळते। कांद्याच्या खळ्यावरील मजूर अपघाताचे बळी मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मजूर चांदवड येथील कांद्याच्या खळ्यावर कामासाठी जात होते। जखमी झालेल्या मजुरांमध्ये पिंपळगाव, धाबळी आणि दुगाव येथील मजुरांचा समावेश आहे। तर जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचं समोर आलंय। या अपघाताचं गांभीर्य अधिक वाढलंय, कारण जखमी झालेल्या मजुरांमध्ये बालमजुरांचा किंवा अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। जखमींमध्ये 12 ते 14 आणि 16 वर्षाच्या लहान मुला-मुलींचा समावेश असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकाच वाहनात 29 मजूर प्रवास करत असल्यानं या बेजबाबदार वाहतुकीमुळे हा मोठा अपघात घडल्याचं बोललं जात आहे। जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालय आणि सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात मदत केली आहे। या अपघाताचा पुढील तपास आणि वाहनाच्या चालकावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम चांदवड पोलीस ठाणे करत आहे। संजय जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, चांदवड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।